नमस्कार मित्रांनो, हनीमूनचे फोटोज इंस्टाग्रामवर टाकून झाले असतील, नातेवाईकांची जेवणं आटोपली असतील तर तुमचं अभिनंदन. आता खऱ्या आयुष्यात तुमचं स्वागत आहे. लग्नाआधी आपण एकमेकांना विचारतो तुझा आवडता रंग कोणता, तुला खायला काय आवडतं, तुला फिरायला कुठं जायला आवडतं. पण कुणी हे विचारतं का तुझा सिबिल स्कोअर किती आहे, तुझ्यावर किती लाखाचं पर्सनल लोन आहे? नाही ना. कारण आपल्याला वाटतं प्रेमामध्ये पैसा आणायला नको. मित्रांनो, इंटरनेटवर तुम्हाला जॉईंट अकाउंट उघडा, एकत्रित बजेट बनवा, असे गुळगुळीत सल्ले देणारे हजारो व्हिडिओ आणि सल्ले भेटतील. पण आज आपण ती जुनी परंपरा आणि चौकट पूर्णपणे तोडून टाकणार आहे. आज आपण काही प्रॅक्टिकल आणि कटू सत्य गोष्टींवरती चर्चा करणार आहे. नवविवाहित जोडप्यांनी लग्नाच्या पहिल्या 6 महिन्यात ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत त्या गोष्टींची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर आत्ताच लग्न केलं असेल किंवा लग्न करण्याचा विचार करत असाल, मित्रांनो हा व्हिडिओ संसार आणि तुमचा खिसा दोन्ही वाचवू शकतो. हा काय साधा व्हिडिओ नाही आहे, तर तुमच्या सुखी संसाराचा आर्थिक मास्टर क्लास आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पैशावरून तुमच्या आयुष्यात परत कधीही वाद होणार नाहीत. मित्रांनो, लग्नासाठी 36 गुण जुळले नसतील तर चालतील, पण दोघांचं मनी माइंडसेट जुळणं खूप गरजेचं आहे. लग्नानंतरची पहिली स्टेप आपली काय असली पाहिजे? जॉईंट अकाउंट उघडणं हे नाही, तर पहिली स्टेप असली पाहिजे फायनान्शियल नेकेडनेसपणा. म्हणजे काय याचा अर्थ होतो मित्रांनो, एक रविवार निवडा, एकमेकांची बँक स्टेटमेंट चेक करा, क्रेडिट कार्डचे आउटस्टँडिंग चेक करा, जुने कर्ज एकमेकांसमोर ठेवा, लग्नाआधीच्या बाय नाव पे लेटरच्या सवयी काय ते शोधा, लपलेले आयफोनचे EMI चेक करा, किंवा मित्राला दिलेले जे पैसे जे परत अजून आलेच नाहीत ते सगळं एका टेबलवर आणा. आणि मित्रांनो, हे सगळं करण्यापाठीमागं एकमेकांना जज करणं किंवा एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी नाही आहे, तर जे सत्य आहे ते स्वीकारण्यासाठी आहे. तुझं कर्ज आता तुझं राहिलेलं नाही, तर ते आपलं राहिलेलं आहे, ही भावना इथून सुरुवात झाली पाहिजे. जर तुम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांची आर्थिक गुपितं लपवा सुरुवात केली तर भविष्यात तुम्हाला डेफिनेटली फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये फसावं लागू शकतं किंवा यामध्ये तुमचा संसार देखील उद्ध्वस्त होऊ शकतो. आजकाल बहुतांश केसेसमध्ये नवरा आणि बायको दोघेही कमवते असतात. याला म्हणतात डिनका, म्हणजे डबल इन्कम नो किड्स. हा तो काळ असतो जेव्हा घरात 2 पगार येत असतात पण मुलांचा खर्चच नसतो. मग काय, अचानक स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर वाढतात, दर विकेंडला पब आणि रिसॉर्टच्या ट्रिप सुरू होतात. याला आपण म्हणतो लाईफस्टाईल इन्फ्लेशन. ही सर्वात मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला संधी आहे. लग्नानंतरचे पहिले 3 ते 4 वर्ष जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत तुमच्या इन्कमच्या कमीत कमी 50 ते 60% अमाऊंट ही इन्व्हेस्टमेंटला गेली पाहिजे. हॉटेलिंग करण्यापेक्षा निफ्टी 50 इंडेक्समध्ये किंवा स्मॉल कॅप फंडमध्ये छोट्या रकमेपासून जरी गुंतवणुकीला सुरुवात केली तरी मित्रांनो, हा दिनका फेसमध्ये तुमचा पैसा शेअर बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने गुंतवला जाऊ शकतो. आणि वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही रिटायरमेंटचा देखील विचार करू शकता. हॉटेलचं बिल मित्रांनो उद्याच्या जेवणापर्यंत तुम्ही विसरून जाल, पण ही SIP तुमचं पुढचं आयुष्य बदलण्यासाठी तयार असेल. लग्न झालं की दुसऱ्याच दिवशी नातेवाईकांचा आणि समाजाचा पहिला प्रश्न असतो, स्वतःचं घर कधी घेताय, रेंटवर किती दिवस राहणार. या प्रेशरमध्ये तुम्ही लग्न झाल्यानंतर बिलकुल येऊ नका. नाहीतर लग्न झाल्यानंतर तुम्ही काय करता, 30 लाखाचं 50 लाखाचं कर्ज घे, 20 वर्षासाठी EMI एकदाच गळ्यात बांधून टाकता. मित्रांनो, ही परंपरा आता तोडा. लग्नानंतर कमीत कमी 5 वर्ष स्वतःचं घर घेऊ नका. का? कारण मित्रांनो, तुमचं करिअर अजून स्थिर व्हायचं आहे. उद्या दुसऱ्या शहरात चांगली संधी मिळू शकते, तर मित्रांनो घर तुम्हाला अडसर ठरू शकते. तुम्हाला अजून एकत्रित राहण्याची आणि एकमेकांना ओळखायची वेळ आहे. त्यामुळं प्रॅक्टिकल गणित समजून घेणं गरजेचं आहे. 50,000 रुपयाचा EMI भरण्यापेक्षा 20,000च्या रेंटवर राहा, उरलेले 30,000 म्युच्युअल फंडात टाका. 5 वर्षानंतर तुमच्याकडे एवढा मोठा कॉर्पस असेल की तुम्ही घराचं डाऊन पेमेंट देखील हसत हसत करू शकता. समाज काय म्हणेल याचा विचार करू नका. तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत यावर फोकस करा. आणि मित्रांनो, अजून एक मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला जोडून सांगतो. नोकरी लागल्यानंतर जी व्यक्ती पहिल्या 4 ते 5 वर्षात स्वतःचं घर घेते ती व्यक्ती पुढच्या 30-40 वर्षाची प्रगती थांबवते. असं का म्हणतो मी? याच्या पाठीमागे एक कारण आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी स्थिर होता त्या ठिकाणी एकदा घर बांधून तुम्ही स्थिर झाल्यानंतर परत तुम्ही नवीन नोकरीचा विचार करत नाही आहे, तुमचं शहर सोडून जाण्याचा विचार करत नाही आहे. तुम्ही सर्व गोष्टी त्याच ठिकाणी सेटअप करायला बसता. आणि मित्रांनो, याहीपेक्षा खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी जरी तुमच्यासमोर आल्या तरी त्या अपॉर्च्युनिटीकडे तुमचं लक्ष जात नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं घर ही विकासातील खूप मोठा अडथळा बनू शकते. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. लग्नानंतर सर्व पैसे जॉईंट अकाउंटमध्ये असावेत का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. मित्रांनो, प्रॅक्टिकल जगात हा मुद्दा सध्या काम करत नाही आहे. तुम्ही दोघं कमवताय ना, दोघांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा समान हक्क आहे. बायकोनं आज 8,000ची साडी घेतली म्हणून नवऱ्यानं लगेच
PS5चं प्ले स्टेशन आणण्याची काही गरज नाही, तर एकमेकांना विचारायची का गरज पडावी. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. गिल्ट फ्री बजेट्स वापरा. जॉईंट अकाउंट ओपन करा, नाही असं नाही. घर खर्च, EMI ह्या सर्वांसाठी एकत्रित 70% अमाऊंट ठेवा, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली देखील तरी चालेल. आणि राहिलेले 30% अमाऊंट आहे ना, दोघांची सेपरेट ठेवा. दोघांनी एकमेकाला विचारायची गरज नाही. ते पैसे तुम्ही बिनधास्तपणे खर्च करू शकता. जेव्हा खर्चासाठी जोडीदाराची परवानगी घ्यावी लागत नाही, तेव्हा 90% घरातले वाद इथंच संपतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे, पहिल्यांदाच सांगतोय मी तुम्हाला. आणि आज ही महाराष्ट्र नव पूर्ण देशातला प्रॉब्लेम आहे. काय तर मित्रांनो, या विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे. लग्नानंतर प्रत्येकाला आपल्या आईवडिलांना मदत करावीशी वाटते, पण मग तो नवरा असो किंवा बायको असो, पण ही मदत लपवून किंवा गुपचूप केली जाते बऱ्याच वेळेला. तर मित्रांनो, संसारात इथूनच बीजं रोवली जातात. चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करा, ओपन चर्चा करा. एकमेकांना सांगा, माझ्या आईवडिलांना महिन्याला 10,000 रुपये लागतात, जे मी माझ्या पगारातून देणार आहे. नवऱ्याने बायकोच्या या निर्णयाचा, तसंच बायकोनं देखील नवऱ्याच्या या निर्णयाचा आदर केला पाहिजे. यासाठी बजेटमध्ये तुम्ही आधीच फॅमिली सपोर्ट फंड बाजूला काढून ठेवला पाहिजे. सणासुदीला कोणाला काय गिफ्ट द्यायचं याचं बजेट तुमच्याकडे असलं पाहिजे. तुझ्या घरच्यांना जास्त, माझ्या घरच्यांना कमी, ही भावनिक इमोशनल ब्लॅकमेल करण्याची पद्धत पूर्णपणे या ठिकाणी काय होईल, बंद होईल. त्या विषयावर येऊ जो बऱ्याचदा लपवला जातो, लग्न आधीची कर्ज. समजा नवऱ्याच्या नावावर एज्युकेशन लोन आहे, बायकोच्या नावावर क्रेडिटचं 30,000 आउटस्टँडिंग आहे. आता हे कसं फेडायचं, यासाठी आपण एक जबरदस्त मेथड वापरणार आहे, ते म्हणजे डेट स्नोबॉल. या पद्धतीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर कशाचाही विचार करायचा नाही. सर्वात पहिल्यांदा सर्वात कमी व्याजाचं कर्ज कुठलं आहे ते घ्यायचं. मग 50,000चं पर्सनल लोन असू द्या किंवा 5 लाखाचं एज्युकेशनल लोन असू द्या. सर्वात आधी ते 50,000चं लोनचं टार्गेट करा आणि ते संपवा. जेव्हा एखादं कर्ज पूर्ण फिटतं ना, तेव्हा तुम्हाला मानसिक आनंद मिळतो, विनिंग फिलिंग येते आणि ही पद्धत तुम्हाला पुढचं कर्ज फेडण्यासाठी ताकद देते. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक मेथड आहे, डेट ॲल्वेंच मेथड. ही पद्धत गणितावर आधारित आहे. ज्या कर्जावर सर्वात जास्त व्याजदर आहे ना, ते कर्ज आधी फेडायचं. समजा क्रेडिट कार्डवर 36% व्याज आहे, तर ते पहिल्यांदा क्लोज करा. त्यानंतर त्यापेक्षा कमीचं व्याजदराचं कर्ज कुठलं आहे ते कमी करा. त्यानंतर परत त्यापेक्षा कमी व्याजदराचं कर्ज कुठलं आहे ते कमी करा. असं जर केलं तुम्ही, तर 1 ते 2 वर्षात सर्व कर्ज काय करू शकता, तुम्ही नील करू शकता. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. बेबी फंड सर्वात दुर्लक्ष केला जाणारा विषय आहे. मित्रांनो, आपण सर्वजण रिटायरमेंट फंडाबद्दल बोलतो, पण लग्नानंतर अत्यंत महत्त्वाच्या फंडाकडे आपण डेफिनेटली दुर्लक्ष करतो, तो म्हणजे बेबी फंड. मित्रांनो, परंपरेनुसार जर बघितलं, लग्न झालं की 1-2 वर्षामध्ये एक गोड बातमी अपेक्षितच असते. पण तुम्हाला आजच्या मेडिकल सिस्टमची प्रॅक्टिकल रियालिटी माहीत आहे का? आज एका चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रसूतीचा खर्च हा 1 ते 1.5 लाखाच्या घरात आहे आणि फक्त हा सुरुवातीचा खर्च आहे. या व्यतिरिक्त सर्वात मोठी रिस्क काय माहिती का? इन्कम लॉस. समजा बायको नोकरी करत असेल तर बाळांपणानंतर तिला 6 महिने 1 वर्षाचा ब्रेक घ्यावा लागेल, तर घरात येणारा 1 वर्षाचा पगार थांबणार आहे. तुमचा EMI आणि घर खर्च किंवा लाईफस्टाईल खर्च थांबणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही परंपरा तोडा. मित्रांनो, मूल जन्माला घालण्याचा निर्णय हा केवळ इमोशनल नसावा, तर तो एक फायनान्शियल निर्णय असावा. जेव्हा तुम्ही प्लॅनिंग सुरू कराल, त्याच्या किमान 1 वर्ष आधीपासून तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये किंवा RD मध्ये दर महिन्याला 5 ते 10,000 रुपये बाजूला काढून ठेवायला सुरुवात केली पाहिजे. आणि हा तुमचा मॅटर्निटी कॉर्पस असला पाहिजे. जेव्हा बाळ जगात येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पैशाचं टेन्शन नसावं, तर फक्त आणि फक्त आनंद असावा, हे पहिल्यांदा लक्षात. त्याचबरोबर मित्रांनो, टॅक्स वाचवण्यासाठी देखील आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. एखाद्याला टॅक्स भरणं किती जड जातं हे तुम्हाला माहीतच आहे, पण तुम्ही दोघेही कमवत असाल तर सरकार तुम्हाला लिगली टॅक्स वाचवण्याची डबल संधी देते. याचा फायदा घ्या. आता कसं घेऊ शकता? सेक्शन 80C डबल इंजिन. दोघांचं 1.5 लाख रुपयांचं लिमिट मिळतं, म्हणजे दोघं मिळून वर्षाला 3 लाख रुपयाची टॅक्स फ्री गुंतवणूक करू शकता. ELSS म्युच्युअल फंड असतील, PPF दोघांच्या नावे सुरू करा. मेडिकल इन्शुरन्स 80Dच्या अंतर्गत घ्या. दोघांचा फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स घ्या. यामुळे इथं तुमच्या जवळपास 25,000 रुपयांची सूट होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, आई वडिलांसाठी जर स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर 50,000 रुपयापर्यंतची सवलत तुम्हाला मिळते. यामुळे तुमची टॅक्स बचत तर होईलच, पण उद्या पालकांसाठी मोठं ऑपरेशन निघालं तर तुमची सर्व सेव्हिंग्स संपणार नाहीत. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर रेंट ॲग्रीमेंट बायकोच्या नावे असेल तर ती हाऊस रेंट अलाउन्स क्लेम करू शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
दोघांनी मिळून एका सीए सोबत बसा, चर्चा करा, तुमचं एकत्रित टॅक्स स्ट्रॅटेजी बनवा. जे पैसे सरकारला टॅक्स म्हणून देणार आहात ते पैसे तुम्ही त्यातून वाचवू शकता आणि पुढची फॉरेन ट्रिप देखील प्लॅन करू शकता किंवा म्युच्युअल फंडामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता अजून एक मुद्दा मित्रांनो, एकमेकांच्या करिअरमध्ये गुंतवणूक करा. मित्रांनो, आपण शेअर मार्केटमध्ये टाटा, रिलायन्स सारख्या कंपन्यांवर पैसा लावतो कारण त्यांच्या वाढीवर आपला विश्वास असतो. पण लग्नानंतर आपण जोडीदाराच्या ग्रोथवर पैसा लावतो का? हा अत्यंत आउट ऑफ द बॉक्सचा मुद्दा आहे. लग्नाच्या सुरुवातीला EMI भरून संपत्ती गोळा करण्यापेक्षा एकमेकांच्या करिअरवर, स्किलवर जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे जगातल्या कुठल्याही स्टॉक मार्केटपेक्षा जास्त असतात. मग आता कसं करू शकता? तर मित्रांनो, समजा नवऱ्याला स्वतःचा बिझनेस किंवा स्टार्टअप करायचा असेल तर त्याला म्हणा, तू नोकरी सोड, 6 महिने बिझनेसवर फोकस कर, तोपर्यंत घरचा खर्च मी माझ्या पगारातून चालवते. किंवा बायकोला एखादा महागडा डिझायनिंगचा कोर्स करायचा असेल किंवा परदेशातून MBA करायचं असेल तर त्यासाठी फंड करा, त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा, त्यासाठी तुम्ही मदत करा. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या पंखांना बळ देता ना, तेव्हा तुमचं इन्कम भविष्यात 5 पटीनं वाढल्याशिवाय राहत नाही. गाडी, महागडं फर्निचर घेण्यापेक्षा जोडीदाराच्या शिक्षणावर आणि स्वप्नांवर केलेली गुंतवणूक ही सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि ती सर्वात वेगानं तुम्हाला श्रीमंत देखील बनवते. मित्रांनो, आता मी ज्या मुद्द्यावर बोलणार आहे ना, तो कदाचित काही लोकांना बिलकुल आवडणार नाही. हे भारतीय परंपरेच्या पूर्णपणे विरोधात आहे, पण प्रॅक्टिकल जगात यावर बोलणं खूप गरजेचं आहे. लग्न होताना आपण 7 जन्मासोबत राहण्याच्या आणाभाका घेतो, पण उद्या परिस्थिती बदलली, अचानक एखादा दुर्दैवी प्रसंग आला किंवा काही कारणावस्तव तुमचे विचार न पटल्यामुळं जर तुम्हाला वेगळं व्हावं लागलं तर काय? सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वतःची आर्थिक ओळख पुसू नका. प्रेमाच्या भरात सर्व गोष्टी जॉईंट करू नका. तुमच्या स्वतःच्या नावावर काही गुंतवणूक असली पाहिजे. तुमचे स्वतःचं स्वतंत्र बँक अकाउंट कायम चालू ठेवा. उद्या जर नात्यात कटुता आली तर जॉईंट अकाउंट फ्रीज केलं जाईल. तर तुमच्याकडे स्वतःसाठी पैसे खर्च करण्यासाठी असणे गरजेचं आहे. म्हणून तुम्ही काय करू शकता? अत्यंत प्रॅक्टिकल गोष्ट करू शकता. नवरा बायको दोघांचं एक डिजिटल फिजिकल मास्टर फाईल बनली पाहिजे. त्या फाईलमध्ये सर्व बँक अकाउंटचे नंबर, म्युच्युअल फंडचे नंबर, LICच्या पॉलिसी, सर्व ईमेल, सोशल मीडियाचे पासवर्ड, सर्व गोष्टी. जर उद्या दोघांपैकी एकाचा अचानक मृत्यू झाला तर मागे उरलेल्या जोडीदाराला पैशासाठी बँकेच्या किंवा कोर्टाच्या चक्रा मागायला लागू नयेत. प्रेमात असताना एकमेकांची काळजी घेणं सोपं असतं, पण तुम्ही नसताना तुमच्या जोडीदाराची आर्थिक फरफट होऊ नये हे खरं प्रेम आहे. आणि सर्व बँक अकाउंट्समध्ये हा पर्याय तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. आणि यासाठीच तुम्ही सर्व बँक अकाउंटमध्ये आयदर ऑर सर्वायवर हा पर्याय निवडणं आणि नॉमिनी नक्की अपडेट करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, हा होता आपल्या नवविवाहित जोडप्यांसाठी फायनान्शियल मास्टर क्लास. लग्न हा एक सुंदर प्रवास आहे, पण या प्रवासात जर पैशाचं इंजिन नीट चाललं नाही तर संसाराची गाडी रुळावरून घसरायला वेळ लागत नाही. आज आपण फक्त बचत करा असे सल्ले दिले नाहीत. दिनका फेज, बेबी फंड, कर्ज फेडण्याची स्ट्रॅटेजी, त्याचबरोबर फायनान्शियल डॉक्युमेंटसाठी कशा पद्धतीनं तुम्ही डेटा तयार करायचा, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल आपण आज काय केले, चर्चा केले. जेव्हा नवरा बायको मिळून प्रॅक्टिकल, पारदर्शक आणि चौकटीच्या बाहेरचे प्लॅनिंग करतात ना, तेव्हा त्यांना आर्थिकदृष्ट्या अनस्टॉपेबल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीये. तुम्हाला या मास्टर क्लासमधला कोणता मुद्दा सर्वात जास्त रिलेटेबल, नवा आणि प्रॅक्टिकल वाटला? तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत यापैकी कोणती गोष्ट आजच अंमलात आणणार आहात? आणि आत्ताच कमेंट्स करून सांगा. आणि हो, व्हिडिओ बघून फक्त सोडू नका. तुमच्या त्या मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकांना शेअर करा ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे किंवा जे लवकरच बोहल्यावर चढायच्या तयारीत आहेत. त्यांच्या आयुष्याला तुम्ही दिलेली ही सर्वात मोठी आणि व्हॅल्युएबल ॲडिशन असेल. अशाच कडक, प्रॅक्टिकल आणि तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं व्हॅल्यू ॲड करणाऱ्या फायनान्शियल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.